नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. आपल्या सगळ्यांचं आवडीचं ठिकाण म्हणजे स्वामींच्या समोर थोडा वेळ निवांत बसणे, स्वामींशी गप्पा मारणे. स्वामींच्या समोर म्हणजे आपल्या देवघरात किंवा मठात केंद्रात जर आपण गेलो तर आपल्याला गडबड लागते, कधी आपण घरी जाणार किंवा काही ना काहीतरी काम वगैरे असतंच ना. पण जसं आपण घरातील देवघरात जसं निवांतपणे स्वामींशी बसून गप्पा मारू शकतो, स्वामींची सेवा करू शकतो, जेवढं निवांत आणि मनाला समाधान आपल्या घरातील देवघरात वाटतं ते इतर कुठल्याच जागेत आपल्याला वाटत नाही. त्यामुळे आपल्या घरातील देवघर हे कसं असावं याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे. तर चला मग व्हिडिओला करूया सुरुवात. देव हे स्वतःच्या पैशाचेच असावे. आपण देवघरामध्ये जे देव ठेवणार आहोत ते स्वतःच्या पैशाने विकत घेतलेले असावे. देवघर हे लाकडी असावे. देवघराला कमीत 3, 4 किंवा 5 पायऱ्या असाव्यात. देवघराला कळस नसावा. देव्हारा ईशान्य दिशेत, पूर्व मध्य, उत्तर मध्य या ठिकाणी ठेवलेला चालतो. देवघर आणि देव किचन ओट्याखाली, कोपऱ्यात, कोनाड्यात, भिंतीत असे टांगलेले नसावेत. जेव्हा आपण ईशान्य दिशेमध्ये देवघर ठेवू किंवा देवघर किचन ओट्याखाली, एखाद्या कोपऱ्यात किंवा कोनाड्याखाली, भिंतीत टांगलेले अशा पद्धतीचे देवघर नसावे. देवघराला देवांना जागा नसेल तर खाली स्टँड फिट करा आणि त्यावर देव्हारा ठेवला तरी चालतो. देवघरावर कोणतीच वस्तू ठेवू नये. ठेवली तर आपल्यावर कर्जाचा डोंगर निर्माण होतो. त्यामुळे देवघरावर कधीही तुम्ही चुकून सुद्धा कुठलीही जड वस्तू तर तुम्ही अजिबात ठेवू नका. फक्त एक पिरॅमिड ठेवलेला चालतो. लाकडामध्ये साग, चंदन, औदुंबर, शिसम, वड, पिंपळ, आंबा, खैर, कडुलिंब, देवदार या वृक्षापासून तयार केलेले म्हणजे या वृक्षाच्या झाडांपासून तयार केलेले देवघर हे बनवलेले चालते. तर आपल्याला चंदन, औदुंबर, साग, शिसम, वड, पिंपळ, आंबा, खैर, कडुलिंब, देवदार वृक्ष तर ही झाडं जी आहे ह्या झाडांची जी लाकडं आहेत तर त्यापासून आपलं देवघर बनवलेलं असावं. आपल्या देवघरातील देव्हारा व्यवस्थित केल्यानंतर आपल्या 50% समस्या सुटतात. आपल्या आयुष्यातल्या ज्या काही समस्या आहे तर आपल्या देवघरातील देव्हारा जर आपण व्यवस्थित केला, वास्तुशास्त्रानुसार केला तर 50% समस्या आपल्या तिथेच सुटतात. वेगळे झाल्यावर लगेच आपण आपला देव्हारा नीट करावा, देव बनवून घ्यावे. जर आपण वेगळे झालो तर आपला देव्हारा जो आहे तो आपण लगेच बनवून घ्यावा आणि आपले जे देवघर आहे, जे देव आहेत ते आपण लगेच बनवून घ्यावेत आणि त्यांची पूजा, त्यांची सेवा घरामध्ये सुरू करायची आहे. कुलधर्मानुसार जेव्हा पक्वान वेगळे शिजवले जाते, किचन वेगळा होतो, त्यावेळी देव हा विभाग वेगळा होतो. ज्यावेळी आपलं किचन वेगळं होतं त्यावेळी देवघर पण आपलं वेगळं झालं पाहिजे. जेव्हा आपण वेगळे राहतो किंवा 2-3 भावंड आहेत ते आता वेगवेगळी झालेली आहेत तर जेव्हा त्यांचं किचन वेगळं होतं तेव्हा त्यांचं देवघरही वेगळं झालं पाहिजे आणि वेगळे देव आणून, वेगळी देव्हारा आणून त्यांनी ते घरामध्ये स्थापन करून त्यांची सेवा, त्यांची पूजा घरामध्ये हे चालू केली पाहिजे. देवी देवतांचे फोटो कसे असावेत आपल्या घरामध्ये? देवी देवतांचे फोटो, मूर्ती बसलेल्या असावेत. जसे की विठ्ठल, रुक्मिणी, बालाजी यास अपवाद नाही. हे कसे उभे देव आहेत तर हे जरी तुम्ही आणून ठेवले तरी आहे त्या उभारलेल्या मूर्ती तुम्ही ठेवल्या तरी चालतात. विठ्ठल, रुक्मिणी आणि बालाजी. पण बाकीच्या ज्या मूर्ती आहेत तर त्या तुम्ही बसलेल्या अवस्थेतल्याच आणायच्या आहे आणि ह्या पण मूर्ती 3 इंचापेक्षा जास्त मोठ्या नसाव्यात. अंगठ्या शेजारील आपल्या बोटापेक्षा मोठ्या मूर्ती नसाव्या. तर त्यामुळे 3 इंच किंवा जास्तीत जास्त 6 इंचाच्या आतल्या मूर्ती आपण घरामध्ये स्थापन करू शकतो. चांदीचे टाक आपण कुठल्या देवी देवतांचे बनवू शकतो? तर कुलदेवी खंडोबा, भैरोबा आणि आपले पितर म्हणजेच वारलेले जे आपले व्यक्ती आहेत घरातील तर त्यांचे चांदीचे टाक आपण बनवू शकतो. डाव्या सोंडेचा गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता, अखंड पिंड, नाग, नंदी विरहित एवढेच देव असावेत. आपल्या देवघरामध्ये गणपती असला तर डाव्या सोंडेचा असावा. बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि अखंड पिंड आपल्याकडे असायलाच पाहिजे आणि जी पिंड आपण ठेवणार आहोत किंवा घेणार आहोत
तर ती पिंड नागविरहित आणि नंदीविरहित असायला पाहिजे. पिंडेवर नाग असतो तशा पद्धतीची पिंड आपल्याला घ्यायची नाही. दिवटी बुदली असेल तर बाजूला ठेवावी. रिबीट फिट केलेले खोल फिटिंगचे देव नसावे. देव अखंड धातूचे असावे. असे पोकळ धातूचे देव अजिबात आपल्या घरामध्ये असू नये. जर ते असेल पोकळ धातूचे तर तुम्ही ते पाण्यामध्ये नदीमध्ये विसर्जित करा आणि अखंड धातूचे देव आपल्या घरामध्ये आणून स्थापन करा. भेट आलेले देव, देव्हारा, सापडलेले देव, भग्न झालेले देव, बुडीत घराण्याचे म्हणजेच ज्यांचा वंश खंड झाला आहे, बक्षीस मिळालेले देव, पोकळ देव, मुंजा म्हणजे अविवाहित व्यक्ती, वीर यांचे टाक, माशी लागलेले, लंगराच्या कड्या, शनिदेव, उभे असलेले देव, भगवान शंकर पार्वती माता यांचा एकत्र फोटो, देवीचे पाय उघडे असलेले फोटो, मुंजांचा फोटो किंवा त्यांचा टाक, गुरु शिष्याचा एकत्र फोटो किंवा त्यांची मूर्ती, नाग नंदी एकत्र असलेली पिंड, मारुतीचा फोटो, लग्नपत्रिका, घराला लावलेले देवतांचे स्टाईल्स फोटो, लग्नात मिळालेले देव घरामध्ये ठेवू नये. त्यांचे त्वरित विसर्जन करावे. सापडलेले देव देव्हाऱ्यात ठेवू नये. अशा प्रकारच्या देवांचे फोटो, मूर्ती कोणत्याही मंदिरात ठेवू नये. जर तुम्हाला मंदिरात असे देव फोटो दिसले तर त्यांचेही लगेच विसर्जन तुम्ही करावे. जर अशा प्रकारचे देवी देवतांचे फोटो, मूर्तीचे तुम्हाला विसर्जन करायचे असेल तर पंचोपचार त्यांची पूजा करायची. खडीसाखर, नैवेद्य, धूप दीप दाखवावा आणि विसर्जन करताना यातु देवगणा सर्वे पूजा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्धर्य पुनरागमनायच हातात अक्षता घेऊन त्यावर विसर्जन मंत्र म्हणावा. मी सांगितलेला हा मंत्र हातात अक्षता घेऊन तुम्हाला हे मंत्र म्हणून मग त्या मूर्ती विसर्जित करायची आहे. अक्षता मूर्ती फोटोवर टाकाव्यात. अक्षता टाकल्यानंतर देवांचे दर्शन घेऊ नये. ती मूर्ती फोटो नदीतच विसर्जित करावी. जर नदीत पाणी नसेल तर नदीच्या कोरड्या पात्रात मूर्ती फोटो विसर्जित करावी. याप्रमाणे सर्वांनी आधी आपण आपला देवघर, देव्हारा व्यवस्थित करावा. घराची रचना वास्तुशास्त्राप्रमाणे करावी. मेलेल्या व्यक्तींच्या नावाने आपण मूर्ती घडवून चिरे बसवतो, हे पण खूप चुकीचे आहे. चिरे बसवूच नये. यामुळे आपल्या कुटुंबात प्रखर पितृदोष लागतो. प्रखर पितृदोषामुळे खूप सधन अशी कुटुंब रडातळाला गेलेली आहेत. तसेच त्या वारलेल्या व्यक्तीलाही सद्गती मिळत नाही. त्यांचा जीवात्मा भूतलावरच भटकत असतो. देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ साचता कामा नये. आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकते. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा. आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे हे खूप गरजेचे आहे. जर माहिती नसेल तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या कुलदेवतेचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे. देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते. देवघरातील शाळीग्रामावर अक्षता वाहायच्या नसतात. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नसतो. समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते, पण त्यांना शरण गेलेलो असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो, म्हणून ते शांततेने केलेले कधीही चांगलेच. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळीने शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावायचा आहे. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाही. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची
मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढींचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. दुसऱ्यांच्या घरात असलेले देव किंवा कुणी भेट दिलेले देव आपण आपल्या घरात पूजू नये, कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते. तर अशा प्रकारे हे काही नियम आहेत जे आपण देवघरात पाळले पाहिजेत. देवांची जी आपण पूजा करतो, सेवा करतो, त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला देवघरात हे काही नियम पाळणे आवश्यक आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.